नांदोसकर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ नांदोसकर. तर आम्ही आलो आहोत गोव्यात आणि आमच्या प्रॉपर्टीचं नाव आहे सिंजा, जी एकदम रिव्हर साईड आहे. सो चला एक्सप्लोर करूया आपली प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे, त्यामुळे इथे कार पार्किंगची काहीच चिंता नाही. इकडे 4 लोक राहू शकतात आणि इथे 2 गाड्या आरामात पार्क होऊ शकतात. सो चला आपण आता आपली प्रॉपर्टी बघू. जसं मी बोलली की प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि इकडे फक्त 4 लोक राहू शकतात. आणि या प्रॉपर्टीचा एकदम बेस्ट पार्ट म्हणजे ह्यांनी खूप मस्त अरेंज केलं आहे. ह्यांनी किचन एकदम रिव्हर साईड ठेवलं आहे आणि हे मी पहिल्यांदाच बघितलं. असं रिव्हर साईड किचन आहे, रिव्हर फ्रंट किचन ठेवलं आहे आणि किचनमध्ये सगळे बेसिक ॲम्युनिटीज आहेत, ज्याच्यात आपल्याला जे काय हवं ते आपण बनवून खाऊ शकतो. आणि त्यांनी 4 लोकांसाठी सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे. प्लस ह्यांचा ब्रेकफास्ट मेन्यू आणि जे काही ऑर्डर करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचा मेन्यू पण आहे. ह्याचा ओनर इकडे समोरच राहतो, तर आपल्याला जे काही ऑर्डर करायचं असेल ते आपल्याला लगेच इकडे येऊन मिळून जातं. बेसिक गोष्टी म्हणजे चहा कॉफी जे काय बनवायचं असेल त्याची सगळी सोय आहे. तुम्हाला इवन जेवण गरम करायचं असेल तरीही सोय आहे. सो बेसिक सगळ्या गोष्टी ज्या घरी आवश्यक असतात त्या सगळ्याच. सो ह्या प्रॉपर्टीमध्ये खूप सारे स्पेशल कॉर्नर्स आहेत आणि इथे स्विंग आहे त्यांचा. ह्या स्विंगवर बसून तुम्ही पूर्ण प्रॉपर्टीचा व्ह्यू घेऊ शकता आणि पूर्ण रिव्हरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आपण आता वळू यांच्या दुसऱ्या अजून एक स्पेशल प्लेसकडे, जो आहे ह्यांचा इन्फिनिटी कन्सेप्ट पूल, जो आहे जो रिव्हरला लागून आहे. याच्यामध्ये त्या लोकांनी फिल्टर्स आणि पाणी त्यांचं खूप क्लीन आहे. बोरिंगचं पाणी नाही आहे, ह्यांचं जे नॉर्मल वॉटर आहे ते त्या लोकांनी यूज करतात. सो बेस्ट पार्ट आहे. पूलच्या बाजूला लागूनच त्या लोकांनी सिटिंग अरेंजमेंट केली आहे, जशी शँक्सवर असते. इकडे मस्त आरामात बसून सनसेटचा आनंद घेऊ शकतो आणि काय आपल्याला कोल्ड्रिंक्स किंवा काय खायला पाहिजे असेल तर इकडेच आपण आरामात असं बसून मस्त एन्जॉय करू शकतो. चला आपण आपला रूम टूर करून घेऊया. इथे आम्ही 4 जण राहतोय. मी थोड्या वेळाने सगळ्यांना दाखवेन, त्याआधी आपण आपला रूम टूर घेऊया. सो हा इकडचा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूममध्ये ज्या बेसिक गोष्टी हव्या असतात जसं की मिरर आणि सगळं सोफा सिटिंग अरेंजमेंट सगळं आहे. त्यानंतर हा इथे त्यांचा वॉशरूम आहे, जो खूपच बेसिक आहे. आणि इकडे बेडरूम वरती आहे, तो मी तुम्हाला दाखवते. एकदम रिव्हर फ्रंट बेडरूम आम्हाला मिळालं आहे. सो चला बघून घेऊ. सो हा आहे आमचा रूम, जो खूप बेसिक आहे पण खूप छान आहे. त्यानंतर ह्या रूमला छोटी बाल्कनी पण आहे. होमस्टेपासून वॉकेबल डिस्टन्सवर सिमेन्स नेस्ट नावाचं रेस्टॉरंट आहे, जिथे गोवन लोकल फूड मिळतं आणि तिकडेचं जेवण एकदम अमेझिंग आहे. प्लस ह्यांची सिटिंग अरेंजमेंट पण मस्त आहे, जिकडे रिव्हर साईडला तुम्हाला सनसेट बघत बघत जेवणाचा आनंद घेऊ शकता तुम्ही. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे इकडे मस्त क्रॅब शॅक मिळतं आणि गोल्डन स्क्विड पण मिळतात. तुम्ही नक्की ट्राय करा जर इकडे जाल तर. सो इकडे जेवणाचे रेट खूप रिजनेबल आहे ॲज कम्पेअर टू नॉर्थ गोवा. प्लस इकडे जेवण खूप टेस्टी आहे आणि जर तुम्हाला गोवन फूडचा आनंद घ्यायचा असेल तर नॉर्थ गोवापेक्षा साऊथ गोव्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल गोवन फूडचा आनंद घेऊ शकता. मजा करण्याच्या गडबडीत आम्ही तिकडे आउट्रो करायला विसरलो, जे आम्ही आता करतोय. तर ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे शिंजा होमस्टे, जी आहे तरीवाडो आसोळना साऊथ गोवा इकडे. यांचा बेस्ट पार्ट म्हणजे ह्यांची जी प्रॉपर्टी आहे ती एकदम रिव्हर फेसिंग आहे आणि तिकडेच समोर त्यांनी ओपन किचन कन्सेप्ट केला आहे, जो खूप चांगला आहे. आणि ही प्रॉपर्टी आम्हाला 5000 मध्ये
पर नाईटला भेटली आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्हाला खूप मजा येईल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड व्हेनेवर आय पोस्ट. बाय.